राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदू हिंसा करतात, द्वेष पसरवतात व सतत खोटे बोलतात या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज नाशिक शहरात उमटले। शहर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे दुर्बल मानसिकतेचे लक्षण असून ते तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून जातीजातीत व समाजामध्ये फूट पाडण्याचा व विद्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचे जिल्हा सरचिटणीस सुनील केदार यांनी यावेळी म्हटले। भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाजवळ राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी सुनील केदार यांनी तीव्र शब्दात राहुल गांधी यांचा निषेध केला। देशात भीतीचे व अस्थिरतेचे वातावरण तयार करून काँग्रेसचा आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याचा कुटील डाव असल्याचे केदार यांनी म्हटले। यावेळी स्वामी श्री कंठानंद महाराज, रोहिणी नायडू, ॲडव्होकेट अजिंक्य साने यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।